आजच्या दिवसात आपल्याला रंगलेला पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाने मागील मॅचमध्ये सुद्धा प्रथम षटकामध्ये प्रारंभीच्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती असा कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. परूरपाडा गावातून हा खेळाडू बिलॉंग करतो. आणि अशा वेळेला फिल्डिंगची सजावट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कशा पद्धतीची असेल. सागर काटकर आणि स्वतः मंगेश म्हात्रे फलंदाजीसाठी आलेले आहेत. सागर काटकरने काय जबरदस्त डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये केली होती आणि आपल्या संघाला एक जबरदस्त स्टार्ट मिळून दिला होता. लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेला सागर काटकर यावेळेला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. एका नवख्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला मंगेश आहे आणि कौस्तुभ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट अशा पद्धतीची ही फिल्डिंगची नॉर्मली सजावट त्यांची पाहायला मिळते. लॉंग ऑफ मिड ऑन सर्कलमध्ये आहे. मिड ऑफला थोडंसं वाईड केलेलं पाहायला मिळतंय. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट पॉईंट, एक नॉर्मल फिल्डिंगची सजावट. त्यामुळे स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं हे गोलंदाज कौस्तुभ याला बंधनकारक राहणार आहे. आणि अशा वेळेला पहिला बॉल, मोठा फटका या वेळेला खेळलाय वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. सागर काटकरच्या बॅटमधून आणखीन 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 धुरंधर सुरुवात पाहायला मिळते. चौकार. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल जागा बनवून वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक निमिष फक्त पाहत बसला तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलेला आहे. पुढचा बॉल, मोठा फटका, कभी इस पर तो कभी उस पर, गेंद जाएगी अब की बार सीमा रेखा के बाहर. 6 रन. सुद्धा फिल्डिंगची रचना चेंज केलेली नाहीये. त्यामुळे गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीवर विश्वास असावा, पण अशा वेळेला फिल्डिंगची सजावट थोडीशी चेंज केलेली पाहायला मिळते. डीप मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला 30 यार्डमध्ये घेतलंय आणि वायडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक ऍड केलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा वेळेला कौस्तुभ लोवर फुल टॉस बॉल, इथेच पोहोचेल का? तो पोहोचेल तोपर्यंत चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार, एक टप्पा उडून चौकार. सो मच. सागर काटकर काय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. पहिला वायडिश लॉंग ऑफ, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर आणि अशा तीनही क्षेत्रामध्ये 3 मोठे फटके धावसंख्येला पहिल्या 3 बॉलमध्ये घेऊन गेलाय. 14 या धावसंख्येवर कौस्तुभ म्हात्रे याला कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. आणि अशा वेळेला चेंडू कोणता टाकेल? स्लोवर वन, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झाल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. पावलांचा रनअप आणि त्या रनअप मधून गतीने गोलंदाजी करणारा या वेळेला गोलंदाज महागडा साबित झालेला आहे. आणि अशा वेळेला स्टंप टू स्टंप गोलंदाजी. निमिष थोडा लेट पोहोचलाय बॉल खाली, स्टार्ट घेणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला खराब फेकी, खराब थ्रो. त्याचा फायदा उचलताना दोनही फलंदाज त्यांच्यामधली अंडरस्टँडिंग, आंखों ही आंखों में इशारे हुए और 2 रन देखते ही देखते पूरे हुए. आणि अशा वेळेला पहिल्या 5 बॉलमध्ये 20 धावा स्कोर कार्डवर आलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर या धावसंख्येप्रमाणे, या धावगतीप्रमाणे जर आला
तर 120 पर्यंत पोहोचू शकतो. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या प्रेडिक्ट करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं आणि अशा वेळेला बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे, नजाकत वापरलेली आहे. या वेळेला एक टप्पा उडून हितेश पाटीलच्या डोक्यावरून बॉल फरार. टांगा पलटी, घोडे मध्ये धावा आलेल्या आहेत त्या 24. कोणताच चेंडू असा नाहीये त्यावर धाव घेतली गेलेली नाहीये. 4 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धावेचा फटका आणि सागर काटकर याने वैयक्तिक 6 बॉलमध्ये 24 धावा आणि संघासाठी सुद्धा. स्वतः कर्णधार मंगेश म्हात्रे, ज्याला प्रेमाने मँगो म्हटलं जातं, तो स्ट्राईक एंडला आता आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वतः कर्णधार यावेळेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. आता बरेचसे खेळाडू खारेपाट चॅम्पियन्स या यांच्या टीममध्ये हे चांगले चांगले गोलंदाज आहेत. मग त्यांचा यूज, त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जाईल. हितेश पाटील आहे, सूरज पाटील आहे, त्यानंतर निमिष आहे आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आलेले आहेत. आणि अशा वेळेला त्या खेळाडूंचा फायदा किंवा त्यांचा वापर करता येईल का कर्णधाराला, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. धावसंख्या मोठी उभी राहणार हे तितकंच खरं आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने या वेळेला कर्णधार वर्सेस कर्णधार, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत आणि ती हाताळली नाही तर मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. करण टोडणकर मागील मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलोअर झोनमध्ये अडवत असताना बॅकअप देणं गरजेचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त धावा आलेल्या आहेत आणि अशा वेळेला डीप मिड विकेटमध्ये स्वतः निमिष पाटील पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला वाईड इश लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरला हितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर दी विकेटने करण टोडणकर यावेळेला गोलंदाजी करत असताना लोवा फुलटॉस बॉल उंच 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 आणि लांब सुद्धा जाणार नाही. कधी कधी दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तुम्ही सुद्धा फसलात आणि तुमच्या आधी मी फसलो. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे, 2 ने वाढ झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. 26 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. तिसरा बॉल पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकातील. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक हितेश आहे चेंडू खाली. कोणतीही चुकी त्याच्या माध्यमातून होणार नाहीये. हितेश पाटीलने पकडलाय झेल. मंगेश म्हात्रेचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. असावी तर तुमच्याकडे सिनियर प्लेअर असणं फार गरजेचं आहे. अनऑर्थोडॉक्स प्लेअर असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे प्रमुख 5 ते 6 गोलंदाज असणं गरजेचं आहे. याचं कारण काय, कधी कधी एखाद्या गोलंदाजाचा त्याला सूर गवसत नाही, तो त्याचा दिवस खराब असतो आणि अशा वेळेला एखाद्या दुसऱ्या गोलंदाजाची आवश्यकता असू शकते. ऑलराऊंडर्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. विनोद पाटील मॅन फ्रॉम तिनविरा पहिल्या चेंडूवर डान्सिंग डाऊन द विकेट. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हितेश पाटील बॉल अडवतील. विनोद पाटील ऑफ दी मार्क होतील. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 27. मागील ओव्हरमध्ये सागर काटकरची झंझावाती पारी आपण पाहिलेली आहे की अजूनही ती बाकी आहे असं मी म्हणेन. परंतु 6 बॉलमध्ये 24 धावा बनवल्यात. त्यामुळे
करण तोडणकर याने प्रेशर न घेता या ओव्हरमध्ये जी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा, 1 विकेट मिळवलेली आहे ना, कौतुक त्याचं सुद्धा करावं लागेल. आणि अशा वेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट, बॅक टू द बॉलर, बिलकुल जड में यॉर्कर डिलिव्हरी. शस्त्र वापरले, अस्त्र वापरले बऱ्याच जणांनी, परंतु ब्रह्मास्त्र वापरण्याची आयडिया फक्त इथे करण तोडणकर याच्या डोक्यात आली की सागर काटकर याच्या विरोधामध्ये काय करावं, काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. आणि अशा वेळेला यॉर्कर टाकला आणि तो सुद्धा स्लोवर वन होता. शेवटचा बॉल या षटकातील 27 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पाहूया या शेवटच्या बॉलवर मोठा फटका येणार का. तो मोठा फटका आला रे आला, षटकार आला असं म्हणत सागर काटकरने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची सांगता केलेली आहे. 6 धावा. आपल्या साथी खेळाडूला चांगल्या पद्धतीने साथ देणं गरजेचं आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणणं गरजेचं आहे. परंतु विनोद पाटील आणि त्याचं हे घरचं मैदान आणि मागील मॅचमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे विनोद पाटील एखादा चेंडू मिळाला स्लॉटमध्ये सिंगल डबल काढण्याचा विषयच येत नाही, तो मैदानाच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि अशा वेळेला त्या स्थितीला एक प्रमुख गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. सूरज पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेटने. ओहो, ये क्या हुआ. एजंट टेकन असा प्रकार पाहायला मिळाला असता. बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श लागला होता, परंतु ऋतिक झावरे याच्या हातातून झेल सुटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त चेंडू, स्विंग अँड मिस. मिस नाही तर कॅच सोडलेली आहे. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. पाहूया काय घडते. मोठा फटका, उंच 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 क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली, मोठे हात पकडलाय, झेल संपलाय. विनोद पाटीलचा खेळ, फलंदाज बाद. साइड दी ऑफ स्टंप चेंडू पिच झाला आणि तो बाहेरच्या दिशेला वळवताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा वेळेला निश्चितपणे झेल डीप स्क्वेअर लेगला पकडलेला आपल्याला पाहायला मिळतं. कौतुक करावं लागेल गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि कर्णधार पदाचं सुद्धा जबरदस्त कॅप्टन्सी. आणि अशा वेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू आणि त्यामध्ये गती परिवर्तन आणि या मिश्रणामध्ये फलंदाज योगेश मात्र बुचकाळ्यात पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग आणि या संपूर्ण स्पर्धेची क्रेज सर्व रसिक प्रेक्षकांना मोहित करणारी आहे. बरेचसे प्रेक्षक आज या मैदानावर येऊन या सामन्यांचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेळेला आहा, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, खूप बाहेरच्या दिशेला शफल झाले होते, गाईडलाईनच्या आतमध्येतून बॉल गेलेला आहे. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या सूरजचं. आतापर्यंत त्याने एकही धाव खर्च केलेली नाहीये, एक विकेट जरूर मिळवलेली आहे दुसऱ्या चेंडूवर विनोद पाटीलची, पण जबरदस्त गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. मोठा फटका, हा सोडणार नाहीये, स्लॉट मधील चेंडूला पार्क केलाय, पार्किंग लॉट मध्ये. षटकार योगेशच्या बॅटमधून.
कदाचित नजर लागली असावी माझीच सूरजच्या गोलंदाजीला. कारण मागील 4ही चेंडूंवर जबरदस्त गोलंदाजी, कोणतीही धाव खर्च केली नव्हती आणि अशा वेळेला योगेशच्या बॅटला मागील 2 चेंडूंपासून बॉल लागत नव्हता आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वाऱ्याच्या प्रवाहासोबत षटकार गेलेला पाहायला मिळालाय. फुल टॉस त्याला वसूल करता आलेला नाहीये. ये क्या हुआ. बॅटिंग टीम रिव्ह्यू, अंपायर्स रिव्ह्यू. ओके, अंपायर्स रिव्ह्यू. इट्स अ क्लियर रिव्ह्यू फॉर बीमर डिलिव्हरी. इट्स बीमर ऑर नॉट चेक करायचं आहे. 39 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर या धावसंख्येप्रमाणे किंवा धावगतीप्रमाणे जर चालू राहिला तर निश्चितपणे 70-75 पर्यंत पोहोचू शकतात आणि अशा वेळेला इट्स अ नो बॉल. मनात शंका उचलून धरली तिसऱ्या पंचांनी सुद्धा आणि तो चेंडू नो आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पहिल्या 4 बॉल मध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारा सूरज पाटील नो बॉल आलाय आणि या नो बॉलवर धावसंख्या 40 झालेली आहे. शेवटच्या या बॉलवर काय घडणार. फ्री हिटचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटमध्ये हितेश आहे. जोपर्यंत चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे आणि निश्चितपणे एका धावेच्या मदतीने 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये फ्रेश बेक हाऊस मानी. आता या फ्रेश बेक हाऊसचा विचार करूया आता आपण प्रथमतः. आता हे क्षेत्ररक्षक पहा. अरे यार ये इसका क्या चल रहा है. छोड़ दिया है शायद इसको अकेला. दूसरा भी है ध्यान रखने के लिए. कॅमेरामन लक्ष फार त्यांचं जबरदस्त असतं आणि असे प्रेक्षक सुद्धा दर्दी रसिक असतात. अगदी आरामात बसून त्या मॅचेसचा आस्वाद घेत असतात. कधी कधी ती एकांत त्यांना हवा असतो. कधी कधी गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग किंवा बातचीत त्यांना करायची असते आणि त्यासोबत मॅच सुद्धा पाहायची असते. गुपित काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी बोलण्यासाठी एकांतच हवा असतो. तळपत्या उन्हामध्ये गुपित गोष्टींचे फार कॉम्बिनेशन आय थिंक मला समजलेलं नाही. इट्स जोक्स अपार्ट. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार येतोय. मागील ओव्हरमध्ये म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. योगेश स्ट्राईक एंडला अशा वेळेला. आहा जबरदस्त जबरदस्त बॉल. 22चा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. विकेट किपरला हा चेंडू पकडणं गरजेचं होतं. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला समजलंच नाही. त्याच्या तो ब्लाइंड झाला होता. त्याला दिसलाच नव्हता एक्झॅक्टली बॉल कुठे आहे तो. आणि अशा वेळेला 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. 42 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. करण तोडणकर याने जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये गोलंदाजीने करून दाखवलेला आहे. मोठा फटका. सागर काटकर पुन्हा एकदा करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. निमिष है तो मुमकिन है असं म्हणत सागर काटकर जाईल मैदानाच्या बाहेर. बडी मछली जाल में. फलंदाज बाद.
चेंडूवर बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, विकेटच्या बिहाइंड चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक रोशनने चेंडू जबरदस्त पद्धतीने अडवलाय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र धोक्याची घंटा योगेशसाठी वाजलेली आहे. फ्रेश बेक हाऊस, आणखीन एक विकेटचं पतन त्यांच्यासाठी होणार आहे. फलंदाज बाद. स्पर्श होऊन वा वा वा, कमाल कॅच, सूरज पाटील याने जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज ऋषी सुद्धा आल्या पावली माघारी परतेल. विकेट घेतली तर खारेपाट चॅम्पियन्स लीगचे सर्वे सर्वा किंवा आयोजक केतन पाटील यांच्याकडून आणि गिरीश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम करण तोडणकर यांच्यासाठी. पण जबरदस्त गोलंदाजी, 44 धावा, 5 विकेट्स आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्यात. एक रनआउटची जरूर आहे, परंतु गोलंदाज करण तोडणकर याचं कौतुक करूयात पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर तो आहे स्वतः आणि आशांक आल्यानंतर स्टंप वरून कदाचित बॉल गेलाय. असं वाटलं होतं की बॅटच्या खूप जवळून गेला होता. आशांक साखरकर स्वतः खास करून आपली गोलंदाजी आणि त्यासाठी तो जाण, पण अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आपल्याला कठीण प्रश्न विचारतोय, आपल्याला चॅलेंज ते ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि अशा वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खेळून काढलाय ऑन ड्राईव्हच्या पद्धतीने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि तिथे मात्र त्या संधीचा फायदा उचलत असताना 2 धावा पूर्ण केलेल्या पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. आता या पहिल्या ओव्हरमध्ये 24 आलेल्या धावा आहेत ना, त्या धावांना अगदी वाचवण्याचं, थांबवण्याचं किंवा जे मोठं टार्गेट दिसत होतं ते टार्गेट थोड्या अंशी का होईना अगदी आपल्याला पाहायला मिळते. इट्स ओके, टाइम ओके आहे सर. 46 धावा 5 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळेला पाहूयात काय घडतंय. करण तोडणकर याच्यासाठी 500 रुपयाचा इनाम खारेपाट चॅम्पियन्स लीगचे आयोजक ज्यांनी जबरदस्त आयोजन केलं होतं, केतन पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस संघनायकाला आलेलं आहे. परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मागील मॅचमध्ये खराब गोलंदाजी या गोलंदाजाकडून झाली होती आणि अशा वेळेला पुन्हा त्यालाच गोलंदाजी दिलेली आहे, विश्वास त्याच्यावर ठेवलेला आहे. तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. एखाद्या वेळेस चुके होते, इट्स ओके, परंतु या गोलंदाजाला त्याच्याकडे असणारी धारदार शस्त्रे आणि त्यावरून त्याने आघात करणं गरजेचं आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रेम आहे. रोशन पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. मॅन फ्रॉम जय हनुमान बेलपाडा. विकेटच्या बिहाइंड
ऋतिक झावरे आपल्याला पाहायला मिळतोय शॉट थर्डमॅनला, स्वतः सूरज पाटील, कौस्तुभ गलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, निमेश पॉइंटला पाहायला मिळतोय, अभिराज शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर छरान. हसीनो लो में आ गया असं म्हणत प्रेमने या षटकाच्या प्रारंभीलाच मोठा स्ट्रोक खेळून धावसंख्येला 50 पार नेलेला आपल्याला पाहायला मिळते. 52 धावसंख्या स्कोर कार्डवर अर्धी फळी तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेली आहे. पाहूया. आहा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु पंच या चेंडूवर नाराज आहेत. वाईट बॉलचा इशारा देणार हे निश्चित होतं आणि अशा वेळेला या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 53 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मी अजूनही विचार करतोय की निमिष किंवा हितेश पाटील या दोघांपैकी संधी का दिली नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला आहे आणि या वेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. फलंदाज प्रेम इज गॉन. पाहायला मिळाला. यशस्वी होणं हे फार गरजेचं आहे, कारण सध्याच्या घडीला कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये ही वाढलेली आहे आणि अशा वेळेला न्यू बॅटर मैदानामध्ये विवेक आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनचा सामना करण्यासाठी सज्ज. खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त यॉर्कर, वाईड यॉर्कर ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं आणि कोणतीही धाव नाहीये. पहिल्या चेंडूवर 6 असं वाटलं होतं की मोठं षटक होऊ शकतं, परंतु तदनंतरच्या काळामध्ये मागील 3 चेंडूंवर फक्त 1 धाव 1 विकेट मिळवलेली रोशन आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. 53 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. फ्रेश बेक हाऊस मानी संघ, पण अशा वेळेला एक ऍड करा अजून, कारण व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्लॅनिंग क्लिअर आहे, प्लान क्लिअर आहे की आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पिच करायचा. कदाचित आतमध्ये आणता आला तर ते आणायचं. 2 बॉल बाकी आहेत. 54 झालेत. तीन बॉल आहेत. मोठा फटका मारण्याचा निश्चितपणे प्रयत्न, पण याही वेळेला डॉट बॉल येतोय आणि पुन्हा एकदा म्हणूयात की 2 बॉल बाकी आहेत. 55 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 55 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. खारेपाट चॅम्पियन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीम कडून. ओके, 54 झालेले आहेत. चोपन्न धावा झालेले आहेत. सॉरी फॉर द मिस्टेक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिसिजन बाय ऑन फील्ड अंपायर. पडल्यानंतर आतमध्ये आला होता. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. 54 धावा स्कोर कार्डवर आहे. 2 बॉल आहेत. ओके ओके ओके. ओहो, चला आता म्हणूयात. आता 1 बॉल आहे. अशा वेळेला फलंदाज विवेक रनआउट स्वरूपात माघारी परतेल.
स्ट्राइक एंडला अशांक साखरकर गेलेला आहे, पाहूया काय करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय डीप स्क्वेअर लेगला. स्वतः सूरज पाटील आहे, फेकी करेल, थ्रो करेल, 2 नाही 1च मिळेल. दुसऱ्या धावेला अशांक साखरकर रनआउट होईल. 55 झालेले आहेत. जीत ने केले अब तक 56 रनों की जरूरत. ओवर टू यू डीजे करण. परी हॉलिडेज. माईकचा जाम प्रॉब्लेम आहे रे. हॅलो चेक. हॅलो. दोनही कॅप्टन्स आपल्या समोर येत आहेत. बॉस फायटर साखरचा मंथन डाकी आणि परी हॉलिडेजचा सौरभ गव्हाणकर. कॉंग्रॅच्युलेशन्स, बेस्ट ऑफ लक या मुकाबल्यासाठी. सर तुम्हाला विनंती करतोय टॉस करून घ्यायचा आहे. हेड कॉल केलाय आणि हेड्स पडलाय. बॉस फायटर टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन सांगायचं आहे. फील्डिंग करो. थँक्यू सो मच. बॉस फायटर साखर वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका. लुझरचा मुकाबला पाहण्यापूर्वी दोनही जिंकलेल्या संघांपैकी एक संघ क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवणार आहे. त्यामुळे tenniscricket.in च्या माध्यमातून अलिबाग बिग बॅश लीगचा थरार पाहण्यासाठी स्टे ट्यून विथ अस. धन्यवाद कपिल ठाकूर. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश पाटील यांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. यूट्यूबवरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. दिवस दुसऱ्यामध्ये येथे दुसरा संघ कोणता क्वालिफाय होणार. पहिल्या दिवशी 2 संघ क्वालिफाय झाले. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रसाद दिलेबन अलिबाग हा संघ क्वालिफाय झाला सुपर 12 मध्ये. कालच्या दिवशी SP11 भोनंग तसेच तनिष स्पोर्ट वाघरण हा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला होता. तर आजचा दिवस या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका. चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने. रनआउटचा खतरा समोर. खतरा मात्र येथे आहे की नाही येथे मात्र पंच जरूर सांगतील. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय देण्यात आलेला आहे. रन आउटची येथे विकेट घेतली जाणार का.
चांगला थ्रो चांगला गॅदर केलाय सुरक्षितरित्या. सर्वेश पाटील आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत का हे मात्र तिसरे पंच. तत्पुरी टेनिस क्रिकेट ची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं कॅमेरामन संदीप, सुजल, वैभव, यश हे 4 कॅमेरामन आपण पाहतोय. अगदी सुरेखरित्या येथे चित्रण आपल्या कॅमेरामध्ये टिपत असताना ऑपरेटर आभार तसेच स्कोरिंगचं काम प्रथमेश करतायत आणि ग्राफिक्स केदार शिर्के यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या संपूर्ण टीम आणि या टेनिस क्रिकेट .चे या आपल्या विभागातील सर्व नंदनजी घरात ही यांची संपूर्ण टीम आहे. टेक्निकल टीमच्या मदतीने आपण पाहतोय हे निर्णय आपल्यापर्यंत येईल. पहिल्या चेंडूवरती रन आउटची विकेट येथे जाणार की नाही येथे मात्र गुलदस्त्यामध्ये आहे. खारेपाट चॅम्पियन विरुद्ध फ्रेशबेक हाऊस मानी या 2 संघांमधली ही लढत. तत्पूर्वी आपण ही स्पर्धा पाहतोय. अगदी सुरेख अशी स्पर्धा आहे. नॉट आउट ग्रीन सिग्नल येथे मात्र पेटलाय. फलंदाज येथे मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती येथे मात्र चेंडू डॉट येतोय पॉइंटच्या दिशेने. गॅप शोधण्यामध्ये फलंदाज सर्वेश पाटीलला येथे अपयश मिळालं होतं. बंटी गुगे मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार मिळालेला खेळाडू सर्वेशने येथे मात्र लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक सागर काटकरच्या हातात सिल्वर डकचा येथे शिकार होतोय. सर्वेश पाटीलच्या रूपाने खारेपाट चॅम्पियनला मिळालेला हा पहिला हादरा. पासून थोडासा दूर ठेवला आणि आपण पाहिलं तर डीप वाईडेश मिड विकेट मध्ये सागर काटकर तैनात होता आणि त्याला इथे मात्र त्याच्या हातामध्ये इथे मात्र सर्वेश पाटीलने लगावलाय. पहिली विकेट येथे बंटी गुगेने मिळवली आहे. पहिली विकेट फ्रेशबेक हाऊस मानी या संघाने मिळवली आहे. क्षेत्ररक्षणाची आपण व्ही रचना पाहतोय. न्यू बॅटर मैदानावरती 1 डाऊन साठी फलंदाजीसाठी आलाय ऋतिक झावरे. ऋतिक झावरे येथे फलंदाजीसाठी आलेत. एक तोडफोड आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच ऋतिक झावरे तर मात्र मैदानावरती कामगिरी कशा रीतीने करणार. मॅन फ्रॉम ताजपूर मोर्या ताजपूर संघाकडून खेळणारा हा खेळाडू ऋतिक झावरेचा फटका 440 चा झटका. डीप मिड विकेट मधून येतोय चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. खरपूस समाचार. पुलचा सक्सेसफुल फटका ऋतिकच्या बॅट मधून येतोय. मॅग्निफिसंट दुसरा षटकार. त्यानंतर संजू सॅमसन सुद्धा त्याच्याकडून टिप्स घेण्यासाठी गेलाय. बघूया चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत असताना ना कधी कधी फलंदाज अशा प्रकारची स्ट्रोक खेळत असतात. उलट्या हाताने फलंदाजी करत असतात. मॅचचं मोमेंटम खऱ्या अर्थाने या अशा प्रकारच्या फलंदाजीने येथे मात्र शिफ्ट होत असतं. कारण फलंदाजी या नात्याने आपण पाहिलं ना तर पहिल्या
मागील 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. सिंगल डबल धावांनी सुद्धा स्कोरशीट हलतं राहू शकतं. बंटी घुगेने ते मात्र कमबॅक केलंय. मागील 2 चेंडू खराब पडले, या चेंडूवरती मात्र कमबॅक केलंय. बंटीचा पुढील चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, सागर काटकर पोचले होते मात्र कॅच होऊ शकलेला नाहीये. चेंडू जाईल येथे मात्र सीमारेषा बाहेर, चौकार. धन्यवाद. पुन्हा एकदा नक्कीच नोट डाऊन करावी लागते. पुन्हा एकदा शब्द अधोरेखित करावे लागतात. ते म्हणजे फिल्डिंग, ते म्हणजे क्षेत्ररक्षण. एक कॅच किती महत्वाची आहे ना, ही प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एक कॅच मुळे तोच फलंदाज 2-3 सिक्स मारतो, सामन्याचं चित्र बदललं जातं. म्हणून फिल्डिंग, कारण फिल्डिंग खूप महत्वाची असते. गोलंदाज चांगली गोलंदाजी कधी करू शकेल, मी तर म्हणेन चांगली फिल्डिंग केली तर. पाकिस्तानकडे विश्वविख्यात गोलंदाज जरूर होते, परंतु त्यांच्याकडे फिल्डिंग चांगली नव्हती, नाहीतर त्यांच्याकडे अजून एखाद 2 वर्ल्ड कप मिळाले असते. आणि फिल्डिंग फिल्डिंग खूप महत्वाची आहे. येथे मात्र ऋतिकचा कॅच सुटला, कॅच सुटल्यानंतर चौकार गेला, म्हणजेच डबल धमाका इथे मिळालाय. कॅच पण ड्रॉप झालाय, चौकार सुद्धा मिळालाय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संतोषची गोलंदाजी खराब आणि पहिल्या चेंडूवरती येथे मात्र पिकअप स्ट्रोक येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार. टोटल 5 सामने चेस झाले. कालच्या दिवसाचा जर आपण लेखाजोखा पाहिला ना शुभम, तर कालच्या दिवसामध्ये सामने चेस झाले नव्हते, रन्स डिफेन्स झाल्या होत्या. संतोष या चेंडूवरती माफ करा, निमिष या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवरती अपील जरूर झाला होता, परंतु अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास या दोघांची कमतरता होती. धावसंख्या इथे मात्र स्थिर आहे, 22 धावा, 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती लागली आहे. राईट अमोर द विकेटने गोलंदाजी या षटकातील पुढील चेंडू. समोर फलंदाज निमिषने या चेंडूवरती लॉफ्ट केलाय. अशांग साखरकर, लकी चॅम्प येथे मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या इथे वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 23 वरती. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण सोपं झालंय. 21 चेंडूंमध्ये 33 ची गरज आहे. पण पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आलेल्या धावांना या चेस करत असताना खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. पॉवर प्ले मधील षटकातील गोलंदाजाने येथे मात्र अचूक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. योग्य टप्पा योग्य दिशेवरती जर गोलंदाजी केली तरच या मॅच मध्ये. उलट्या हाताने उलटा का फुलटा येतोय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी पुरस्कृत, षटकार. संख्या 29 धावा धावफलकावरती. ऋतिक झावरेच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार. गोलंदाजाच्या नक्कीच येथे लेनला बिघाड करणारी फलंदाजी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, चिकी रन फलंदाजाने ते मात्र पूर्ण केली आहे. सिंगल धाव मिळते, स्ट्राईक इथे रोटेट होते, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स. निम्म्यापेक्षा जास्त धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 षटकांमध्येच लागली आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू, दुसऱ्या षटकातील येते मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज सज्ज संतोष राईट अमोर द विकेटने मारा करत असताना यावेळच्या चेंडूवरती कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद.
स्पर्धेमध्ये अनेक कॅच सुटले, परंतु शुभमजी कानमुरे सांगतायत की हा 75वा झेल येथे पकडला गेलाय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आशांक साखरकर. आशांक साखरकरने बऱ्याचशा नामचीन फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने जागेवरती उभं केलंय. जागेवरती त्याने स्थिर ठेवलंय. फटक्यांपासून वंचित ठेवणारा हा गोलंदाज माऊ 11 एकविरा थर्ड संघाकडून खेळत असताना त्याने कित्येक सामन्यांमध्ये आपल्या धारधार गोलंदाजीने संघाला विजय मिळवून दिलाय. सासवणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल, काल परवाच झालेली म्हणजेच रविवारच्या दिवशी ती या स्पर्धेची फायनल झाली होती आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याला मिळाला होता. एक उत्कृष्ट कामगिरी करणारा खऱ्या अर्थानं हा गोलंदाज आहे आणि नेहमीच मोक्याच्या क्षणी चौका मारणारा हा खऱ्या अर्थानं गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळणार का? कॉट बिहाइंडच्या स्वरूपात येथे ऋतिक झावरे बॅक टू द पॅव्हलियन. करण तोडणकर येथे फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाज आपण जर पाहिलं ना अशांकने येथे मात्र विकेट मिळवली आहे. कारण विकेट टेकर गोलंदाज आहे म्हणूनच मला का उत्कृष्ट गोलंदाजाचं किताब मिळालं जातं ना, याचं एक उदाहरण त्याने पहिल्या चेंडूवरती दिलंय. कारण नेहमी तिसऱ्या चौथ्या ओव्हर्समध्ये या गोलंदाजाला आपण बऱ्याचदा अनेक मैदानांवरती गोलंदाजी करताना पाहिलंय. फलंदाजाला कशा रीतीने थांबवावं, फलंदाजाला कशा रीतीने ओळखावं. कारण जो गोलंदाज फलंदाजाला चांगला खेळताना ओळखतो ना, तो गोलंदाज येथे मात्र यशस्वी होऊ शकतो. 30 धावांवरती 3 विकेट गेल्यात. जिंकण्यासाठी 17 चेंडूंमध्ये 26 ची गरज आहे. हे षटक या मॅच मध्ये खूप महत्त्वाचं ठरू शकतं, मॅच मध्ये रंगतता वाढवण्यासाठी. यावेळचा चेंडू आशांकचा इथे मात्र बॅटची एज लागली होती की काय असं प्रश्नचिन्ह, परंतु येथे खेळाडूंच्या देहबोलीवरून वाटते बॅटची हलकीच एज लागली होती. कॅच इथे मात्र विकेट क्रीपर करून ड्रॉप झालाय. वन्स अगेन आपण पाहतोय 2 कॅच आतापर्यंत या मॅच मध्ये ड्रॉप झालेले आहेत. राईट अमोर द विकेट. पुढील चेंडू करणसाठी. यावेळच्या चेंडूवरती बॅटच्या अगदी टो ऐजला हा चेंडू लागला होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं या चेंडूवरती. मिडल चांगल्या रीतीने झाला नव्हता. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचली 31 वरती. जिंकण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज खारेपाट चॅम्पियन या संघाला. ओके, खारेपाट चॅम्पियन नावाप्रमाणे ते मात्र कामगिरी त्यांची पाहायला मिळते का? सेकंडवरती बॅटर आलाय हितेश पाटील. हितेश पाटीलचं हे सरावाचं मैदान आहे. हितेश पाटील आपण जर पाहिलं ना, मॅन फ्रॉम मेडेखार. हितेश पाटीलला खऱ्या अर्थानं आपण बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये चांगली खेळी करताना पाहिलंय. महाशिवरात्र अलिबाग तालुक्यातील एक मानाची स्पर्धा असते आणि त्या मानाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आयत्या वेळेला फोन करून बोलवून त्याने खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजची येथे पुरस्कार त्याने मिळवला होता. तोच हितेश पाटील येथे मैदानावरती. अशांकचा हा चेंडू. हितेशसाठी हा चेंडू आपण पाहिलं ना, तर गोलंदाजाने येथे मात्र मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जान निर्माण केली आहे. मॅच मध्ये येथे ट्विस्ट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे गोलंदाज अशांकचा. या एंडने धावा येत आहेत, या एंडने धावा येऊ शकतात, हे अशांकला चांगलंच ठाऊक आहे. परंतु गोलंदाजीचा सेटअप अगदी त्याने चांगल्या रीतीने केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा कॅच उडाली होती. त्यानंतर सुद्धा थोडंसं फलंदाजांपासून दूर चेंडू ठेवलेत आणि फलंदाजाच्या रडारमध्ये अजिबात आतापर्यंत चेंडू दिलेले नाहीयेत. अशांकचा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू मिस टायमिंग झालाय. चेंडू पुन्हा एकदा करणच्या योग्य बॅट वरती येत नाही. चेंडू मिडल होत नाहीये. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असता तर कॅच इथे बनला असता, परंतु फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू डॉट येतोय. सामना बनलाय. 13 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. दमदार आमदार बिग बॅश लीग 2026 पर्व पहिलं दिवस दुसरा. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. राईट अमोर द विकेट. पुढील चेंडू. यावेळच्या चेंडूवरती एजंटेकन स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक योगेश पाटीलने पकडलाय झेल फलंदाज. करण तोडणकरचा संपलाय खेळ. विकेट डाऊन.
या एंडने आपण पाहतोय दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर इथे मैदानावरती पाहायला मिळतात. दोन्ही अनुभवी खेळाडू मैदानावरती आहेत. पाहूया या अनुभवी खेळाडूंना कोण रोखणार, कोणता गोलंदाज येथे धावा रोखणार. कारण जिंकण्यासाठी येथे मात्र 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 10-12 धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये आणखीन ट्विस्ट येथे मॅचमध्ये पाहायला मिळेल. पाहूया कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवतायत, कोणता गोलंदाज येथे गोलंदाजीसाठी येतोय. सामना येथे कोणता संघ जिंकणार येणार आहे 12 चेंडू ठरवणार. गोलंदाजीसाठी आलाय ऋषी. ऋषीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ऋषीवरती येथे मात्र भरोसा ठेवलाय. ऋषीला येथे मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा देणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु समोर फलंदाजीसाठी आहे तो म्हणजे हितेश पाटील. हितेश पाटील म्हटलं की हितेश पाटीलची बॅट मैदानावरती नेहमी बोलत असते. आता मात्र हवेच्या दिशेने त्यांना येथे मात्र फटकेबाजी करण्यासाठी एक मदत मिळू शकते. परंतु ऋषीकडे चेंडू दिलाय. कर्णधाराने ऋषीच्या खांद्यावरती गोलंदाजी दिली आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवलाय आणि विश्वासात सार्थ करणारी गोलंदाजी ऋषी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते का. 4 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करायचं याची नोंद घ्या. ओके, हा चेंडू ऋषीचा पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. सागरचा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग मिड विकेट मधून 1 बाउंस सीमारेषा बाहेर. सन्माननीय दीपकजी गोंधळी यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेचे आयोजक कल्पेशजी पाटील यांना विनंती करतोय सन्माननीय दीपकजी गोंधळी साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 पर्व पहिल्यामध्ये मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जातं. यावेळचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. धावफलकावरती एका धावेने येथे बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 37 वरती. 37 रन्स जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. मंगेश येथे मात्र गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत. ऋषी येथे मात्र चांगले चेंडू टाकणार का, त्याच्या स्टॉक डिलिव्हरी मधले चांगले चेंडू येथे येणार का, समोरच्या फलंदाजाला तो नेमकं येथे रीड करणार का. कारण गोलंदाजाला इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं इथे गरजेचंच बनलंय. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सागर काटकर तैनात होता. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावफलक हलतं ठेवण्याचं इथे दोन्ही फलंदाजांकडून काम होताना दिसतंय. हितेश खेळतो वैयक्तिक एका चौकारांच्या मदतीने 6 धावांवरती. न्यू बॅटर मैदानावरती आलाय सूरज पाटीलकडे असलेला अनुभव कुबेर 11 अलिबाग संघासाठी त्याने नेहमीच दाखवून दिलाय. पण कुबेर 11 अलिबाग संघाकडून सूरजने गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये, फलंदाजीमध्ये असे कित्येक सामने मित्रांनो जिंकून दिलेत. अभिया अनुभव इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं ना. सूरजला अशा प्रकारची गोलंदाजी करणं महागात ठरू शकते. यावेळच्या चेंडूवरती सुंदररित्या चेंडूला हुक केलंय आणि पाठवून दिलंय. तर सामन्याचं गणित थोडंसं सोपं झालंय. जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 12 धाबांची गरज आहे. 3 चेंडू चांगले टाकावेच लागणार आहेत. सुंदर फटका, बॅट मधून स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेट, स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. दे धक्का. सूरज सोपा झालाय. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. यावेळचा चेंडू खराब. नो बॉलचा इशारा पंचांकडून.
9+1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो येईपर्यंत इथे मात्र दुसरी धाव सुद्धा चपळाईने पूर्ण. धाव संख्या येथे मात्र 2+9 एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळतील. आता मात्र सामना सोपा झालाय. हितेश ने इथे एक चौकार मारला, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच मॅच थोडीशी सुरू झाली आहे असं आपण म्हणतो ना, तशाच पद्धतीने ती सुरू झाली आणि सूरजने ते 2 षटकार मारत सामन्याचं गणित आपल्या बाजूने वळवलंय. फ्री हिट बॉल, बिहाइंड विकेट फटका. चांगलं प्रॉपर टायमिंग नाहीये या चेंडूवरती. योगेश चेंडूच्या पाठलागावरती आहे. अखेर चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेलाय आणि हा सामना जिंकलाय खारेपाट चॅम्पियन या टीमने. मनपूर्वक अभिनंदन. चौथा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच खारेपाट चॅम्पियन. केतन पाटील, शंकर मोकल, केतन म्हात्रे यांनी हा दाखल केलेला संघ आपण पाहतोय खारेपाट चॅम्पियन या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय येथे सुपर 12चं तिकीट मिळवणारा हा चौथा संघ ठरलाय. मनपूर्वक अभिनंदन.